ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणे गाव इथून मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, पाऊस चालू आहे. 2 दिवस झालं रिमझिम रिमझिम चालू आहे. याचा आवाज येतोय. तुम्हाला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का नाही तुम्हालाच माहिती. तर असो, आज तुम्हाला काय सांगतोय की आपल्याकडे खूप संततीबद्दल, समजा बरेच वर्ष लग्न होऊन संतती होत नाही, औषध उपचार केले, डॉक्टरी इलाज केले वगैरे वगैरे, तरी बाळ होत नाही. त्यावेळेस बरेच लोक समजा मंत्र साधना वगैरे करायला लावतात आम्हाला, ओंकारेश्वरास नवस बोलतात वगैरे. हा प्रकार चालतो आमच्याकडे इथे देवाकडे. तर आज तुम्हाला हे सांगायचं आहे काय की एक आता एक महिन्यापूर्वी एक बाळ झालं. मी मुलगा मुलगी हा विषय घेत नाही, कारण चालत नाही तो. तर बाळ झालंय, त्यांच्या इच्छेप्रमाणे बाळ झालं. तर त्या बाळाचं कौतुक त्याचे आजोबा माझ्याकडे आज आले होते. तर ती बाळाला कधी दर्शनाला आणू असं विचारण्यासाठी, कारण आपली एक पद्धत आहे की बाळ झाल्यानंतर 1.25 महिना झाल्यानंतर तुम्ही बाळाला ओंकारेश्वरच्या दर्शनास आणू शकतात. त्याच्यामुळे ते विचारायला ते कधी आणता येत असतं. तर ते मी त्यांना सांगितलं की बाळ ज्यावेळेस 1.25 महिन्याचं होतं त्यावेळेस तुम्ही आणू शकता, त्यानंतर कधीही आणू शकता तुम्ही. तर ते बाळाचं कौतुक सांगत होते. तर म्हणले बाळ आता महिनाचंच झालंय म्हटले, पण एवढं चंचल आहे म्हटले. काय कारण त्यांची इच्छा होती, आणि आपण समजा मंत्र साधना वगैरे करून ओंकारेश्वरच्या आशीर्वादाने त्यांना बाळ झालं, समजा त्यांच्या मुलीला बाळ झालंय. तर त्यांचं स्वप्न साकार झालं, जी काही होतं ते. आणि म्हणून ते आवर्जून विचारण्यासाठी आले. ते कौतुक सांगत होते. म्हणजे 1 महिन्याचं बाळ आहे म्हणले, अजून आत्ताच उलतं पालतं होऊन म्हणजे तिथं मोबाईल ठेवलेला होता म्हणले, तिथं असं चालू ठेवून त्याला उगं खेळण्यासाठी लांब. तर तिथपर्यंत असं असं करीत करू त्या मोबाईल असं करू लिहिलं म्हणले. म्हणजे त्यांना कौतुक वाटलं. आणि साहजिक आहे, एकदम कमी वयाचं बाळ आहे आणि असं कौतुक काही करायला ते असं करतंय ती त्या मोबाईलच्या स्क्रीनला, की चित्र बदलतंय ते अजून करतं, हे कौतुक सांगत होते. तर त्यांनाही आनंद तसा मला पण आनंद झाला. कारण कसं की एखाद्याचं खूप दिवसाचं स्वप्न साकार झालं, त्याला आनंद झाला, त्याच्या आनंदात आनंद आपण पण घ्यावा, या मताचा आहे मी. आणि तुम्हाला सांगायचं आहे काय आज की हे जी आपल्या ओंकारेश्वरच्या समजा आशीर्वादाने खूप समजा कालावधीनंतर लग्न होऊन बरेच वर्ष झाल्यानंतर जी बाळं होतात, ते सर्वची सर्व बाळं आज 10-12 वर्षाचे झालेले आहेत, आज मोठे पण झालेले आहेत काही. ते बाळं आहेत ना, खूपच चंचल आहेत. चंचल म्हणजे बुद्धिमंता जो म्हणजे बुद्धीचा जो अंक आहे तो त्यांचा जास्त आहे. आणि त्यांची जी समजा चलन विचलन म्हणतो आपण, समजा ते जवळजवळ आपल्या समजा आपण जसं शंभूचा जसा स्वभाव आहे, जवळ शांत आहे तोवर शांत आहे. एकदा भडकला आणि तिसरा डोळा उघडला की कार्यक्रम करतो. मग जेवढं ते समजा समोरची भक्ती करायली व्यक्ती की त्याला किती माया करावी ही कळत नाही शंभूला. तसे ही बाळं आता मोठे झालेले बाळं पण त्याच वृत्तीचे आहेत, ही सांगायचं आहे मला तुम्हाला आज. कारण जवळजवळ स्वभाव जे आहे त्यांचे, एकतर बुद्धिवंताचा अंक आहे, चांगला आहे त्यांचा. आणि ते बाळं जी आहेत आता, त्यांचे जी समजा विचार जे आहेत तर जवळजवळ ते धार्मिक विचाराचे आहेत. म्हणजे त्यांना देव धर्माविषयी अथवा ह्याच्याविषयी आवड आहे, समाजाला काहीतरी आपलं
समाजाला बी आपण काहीतरी करतो, काहीतरी द्यायला पाहिजेत असं, म्हणजे त्यांची जी भावना आहे ती इतर बाळापेक्षा थोडीशी वेगळी, हे मला तुम्हाला सांगायचं. हा जो परिणाम आहे, हा जो चमत्कार आहे, हा सर्व ओंकारेश्वरचा चमत्कार आहे तो. कारण जी नवसानं झालेली असतात बाळक, कोणत्याही देवाच्या नवसानं, तर ते देवाचा अंश, थोडक्यात देवाचं समजा शक्ती म्हणा थोडीफार तरी त्यांच्यामध्ये येते. आपण काय म्हणू 100% तिथे असं का नाही, पण थोडी तरी असतेच. तर आज त्यांनी त्यांच्या नातवाचं म्हणजे कौतुक सांगायला ते, तर ते मला बी खूप बरं वाटलं. कारण मी आत्तापर्यंत जेवढे बाळं आपल्याकडे आता झालेले आहेत ते माझ्याकडे दर्शनाला आणतात, तर मी पाहिलं ते बाळाचे समजा चल तर खूप हुशार आहेत. पुन्हा दिसायला पण खूप सुंदर असतात, खूप सुंदर असतात बाळ. मला आनंद वाटला आणि तुम्हालाही सांगावं वाटलं की, कारण आता खूप खूप दुरून सुद्धा दर्शनाला येतात लोक बाळं घेऊन, आणि त्यांचं ते बाळाचं चलन हालचाल बघितले तर मला पण आनंद वाटतो. ते जसं मंडळी आनंदात असतात, त्यांचा आनंद मला सुद्धा मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, जो चेहऱ्यावरचा आनंद आहे, त्या आनंदात मी बी सहभागी होतो. खूप अवघड असतो हो. ज्यांना समजा बऱ्याच वर्षानंतर माता पिता होता आलं, तो जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. ज्यांना झटकीपट झाला कार्यक्रम त्याला त्याचं काही महत्त्व वाटत नाही, पण खूप काही वर्षानंतर बाळ झालं त्याचं खोड कौतुक खूप जणांना असतं. आणि त्यात मग ते आईवडिलांनाच असं नाही तर त्याचे ते समजा नातलग असतात, आजी आजोबा असतात, इतर कोणी जवळचे नातलग असतात, त्यांना पण खूप बाळाचं कौतुक वाटतं, त्यात आनंद वाटतो. तर सांगायचं म्हणजे जरी आज एवढंच सांगायचं की समजा तुमच्यात बी समजा बरेच वर्ष झाले, एखाद्या समजा जवळपास कोणी ही असेल, कुणी संबंधित असेल किंवा त्यांना बरेच वर्ष झाले लग्न होऊन बाळ होत नाही, डॉक्टरी इलाज पण केले आहेत वगैरे वगैरे, पण काही समजा काहीतरी प्रॉब्लेम येतो अथवा बाळ राहतं परंतु गर्भपात होणे वगैरे काही असे जे प्रकार असतात, तर बऱ्याच वेळेस त्या जोडीनं समजा समोरासमोर आले आपल्या आणि समजा त्यांच्या हस्तरेषा, त्यांना संतती योग आहे का, ह्या गोष्टी बघून अगर त्यांच्यात काही समजा पितृदोष असू शकतो, काही गोष्टी असतात, ते दोष वगैरे पाहून त्यांना काही दैवी उपाय वगैरे काही गोष्टी सांगून अथवा मंत्र साधना वगैरे अशा गोष्टी करून त्यांना बाळ होतं. असं अशक्य अशी कुठली गोष्ट नाही आहे आजच्या जगामध्ये. विज्ञान बी आहे आणि परंतु दैवी गोष्टी पण खूप काही आहेत प्रभावशाली. विश्वास असेल तर त्या अशा गोष्टी होतात. अंधश्रद्धा हा प्रकार काही याच्यामध्ये नाही येतो. आपली प्रबळ इच्छा ईश्वरावर असेल तर ईश्वर आपल्याला आपली इच्छा पूर्ण करतो आणि जे हवं ते देतो. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. तरी आपल्या संबंधित कुणी जरी असं असेल तर तुम्ही समजा इथं खाली व्हॉट्सअप नंबर आहे, फोन नंबर आहे, त्याच्यावर संपर्क करू शकता. प्रत्यक्ष येऊन याविषयी चर्चा करू शकता की आपल्याला काय बघता येईल, काय करता येईल. तर एवढंच मला सांगावं वाटलं आज. खूप म्हणजे ते बाळाचं कौतुक वगैरे बघितलं. माझ्याकडे तर आज असे पण येतात घेऊन बाळ, आणि मला खूप आनंद वाटतो. आणि तुमच्याही घरामध्ये कुणी जर असं असेल आणि त्यांनाही हे सुख, बाळाचं सुख मिळावं, एवढीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.